इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. गुरुजींचा वर्ल्ड आणि हातकणंगलेचा रेकॉर्ड. सहदेव यांची 2026च्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड. आपल्याकडे म्हैसूरच्या पाकात जितका गोडवा असतो तितकाच गोडवा हातकणंगलेच्या मातीत आणि तिथल्या शिक्षकांच्या स्वभावात असतो. ही आता अधिकृतरित्या सिद्ध झाली आहे. पूर्ण 31 वर्ष खडू आणि फळा सांभाळत मुलांचे भवितव्य घडवणारे श्री सहदेव गंगाराम हारगे गुरुजी राहणार रुकडी तालुका हातकणंगले यांची प्रेस मीडिया लाईव्ह आयोजित वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे 2026च्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आता हा पुरस्कार गळ्यात पडणे म्हणजे काही सहजासहजी मिळालेली पगारवाढ नाही. 1995 साली पन्हाळ्याच्या दऱ्याखोऱ्यातील विद्या मंदिर हरपवडे येथून जेव्हा हारगे गुरुजींनी आपल्या सेवेचा श्रीगणेशा केला तेव्हाच त्यांच्या नशिबात पायपीट आणि पोरांचा लळा असे दोन्ही योग एकत्र लिहिले गेले असावेत. हरपवडे पिसात्री अशा पन्हाळ्याच्या डोंगराळ भागातून फिरत फिरत हुपरीच्या आबा नाईक विद्या मंदिरात आणि रुकडीच्या कुमार विद्या मंदिर नंबर 2 मध्ये त्यांनी ज्ञानदीप केले. शिक्षक तर सगळेच असतात, पण वर्गात एकाच वेळी प्रभारी मुख्याध्यापकाचा कडक चष्मा चढवून प्रशासनाचा गाडा हाकणे आणि त्याच वेळी वर्गातल्या शेवटच्या बाकावरच्या बाळाला मायेने जवळ घेऊन शिकवणे ही सर्कस ज्याला जमली तो खरा हारगे गुरुजी. 2009 ते 2013 या काळात त्यांनी केंद्र समन्वयक म्हणूनही काम पाहिले. त्यानंतर हातकणंगलेच्या कन्या विद्या मंदिरात 5 वर्ष आणि मग PM श्री कुमार विद्या मंदिर हातकणंगले असा तब्बल 3 दशकांचा प्रदीर्घ प्रवास करत सध्या ते विद्या मंदिर अतिग्रे येथे आपल्या ज्ञानाची उधळण करत आहेत. गुरुजींच्या या अविरत धडपडीला समाजातील वेगवेगळ्या संस्थांनी आधीच ओळखून मुजरा केला होता. 2017 मध्ये इचलकरंजीच्या चाणक्य शिक्षण प्रसारक मंडळाने त्यांना आदर्श शिक्षक म्हणून डोक्यावर घेतले, तर 2025 मध्ये डॉ. सुजित मिंचेकर फाउंडेशननेही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. बरं, शिक्षक पेशासोबत त्यांची कामाची अफाट निष्ठा पाहून राजगोपालाचारी शिक्षक पतसंस्थेने त्यांची थेट स्वीकृत संचालकपदी वर्णी लावली. पतसंस्थेत संचालक होणे आणि शाळेत मुलांचा आवडता हारगे गुरुजी राहणे या दोन्ही गोष्टी सांभाळणे म्हणजे आगीशी खेळण्यासारखे आहे. पण गुरुजींनी तिथेही आपली छाप पाडलीच. आजवर शेकडो मुलांची उन्हात सुकणारी रोपे गुरुजींच्या मायेच्या पाण्याने बहरली. खडूचा पांढरा हुंबर कपड्यावर उडत असताना पोरांच्या आयुष्यात रंग भरण्याचे काम ज्या माणसाने हसतमुखपणे केले त्यांच्या या शैक्षणिक आणि सामाजिक तपाची दखल आज थेट प्रेस मीडिया लाईव्हच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. हारगे गुरुजींचे हे यश केवळ रुकडी किंवा हातकणंगले पुरते मर्यादित नसून रोज सकाळी हातातील छडी बाजूला ठेवून प्रेमाने पोरांना घडवणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक खऱ्या शिक्षकाचा हा सन्मान आहे. गुरुजींना या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल आभाळभर शुभेच्छा. तुमच्या खडूची कांडी अशीच चालत राहो आणि हातकणंगलेचे नाव जगाच्या पाठीवर असेच कोरले जाओ. प्रेस मीडिया लाईव्हसाठी अतिग्रे येथील भरत शिंदे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.